काय ती काय बोलते? तिला सगळं कळलं तर नाही ना? ए आजी कोणाला बोलली? हा, माझी आजी आहे ती, तुझी नाही. उगाच तिला आजी आजी बोलत मरू नको, मिरवू नकोस, कळलं का? मला काय मिरवायची गरजच नाही. मी नाती मनानं जोडतो. नक्कीच अजून काही कळलेलं दिसत नाही हिला. काय गे कमळी, खरं सांगू का, आता तुझा रोज रोज अपमान करायचा सुद्धा ना कंटाळा आलाय मला. काय काय ठरवलेस काय? या घरातल्या माणसांना तू शांतपणे आयुष्य जगूच देणार नाहीयेस का? काय कशाला येतेस सारखी सारखी इथे? काय हवंय काय तुला? ग्रॅनी आजी, हा काय प्रश्न आहे? का आलीये काय आलीये? भिकारी लोक का येतात? पैसे मागायला. म्हणून तर ही आजी आजी करत भीक मागायला आली आहे इथे. अगदी बरोबर. ही आधी गरीब होती, मग अनाथ झाली, मग आता पैसे कोण देणार? हं, तेच मागायला आली आहेस ना? तुझ्यासारखी भिकारडी आणि गरीब माणसं श्रीमंतांचा फक्त फायदाच उचलतात. हो की नाही कमळी? बरं ठीक आहे, तुम्हाला जो काय गोड गैरसमज करून घ्यायचा आहे तो करून घ्या. त्याचं मला आता काही वाटतच नाही, विचार बी करत नाही मी त्याचं. आणि आम्हा गरिबांसाठी तुमच्यासारखी नाती काही बेगडी नसते. आम्ही नाती मिरवत नाही. एकदा नातं जोडलं तर आयुष्यभर टिकवतोय. ए ओव्हर स्मार्ट, तुझा जो ओव्हर स्मार्टनेस आहे ना तो तुझ्याकडेच ठेव. आम्हाला टीच करायला जाऊ नको, कळलं का? आणि चल आता इथून निघ. आणि काय बघ, शेवटचं सांगतो, मी आजी आजोबांना भेटायला आलो आणि त्यांना भेटल्याशिवाय मी इथनं हलत नसतो. नाही, तुला नेहमी म्हणजे तुलाच असं पाहिजे की आम्ही धक्के मारूनच बाहेर तुला काढायचंय का? ठीक आहे, ॲज यू विश डन. अनु बेबी, हाऊ डेअर यू. अनिका, काय चाललंय? आजी, तुला किती वेळा मी सांगितलंय की ही तुला लुटायला इथे येते. एक शब्द बोलू नकोस. मी आता तुला शेवटचं सांगते, पुन्हा एक जरी शब्द हिच्याबद्दल वेडावाकडा बोललीस ना तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. जा तुझ्या रूम मध्ये. आजी, अनिका, मी तुला जायला सांगितलंय. अनिका, तुमच्या समोर हे सगळं चाललंय, तुम्ही गप्प बसलायत, तिला काहीच सांगत नाही. चांगले आहेत संस्कार तुमचे. काय बघताय माझ्याकडे? निघा तुम्ही सुद्धा. कशी आहेस कमळी? मी ठीक आहे. अगं यशस्वी हो, मोठी हो. आजोबांना भेटायला आलो होतो. कसं आहेत ते? हा ना आजी, मला जरा एक महत्त्वाचं बोलायचं बी होतं तुमच्या संग. बोल ना. आजी, मला माझ्या आईबद्दल जरा बोलायचं होतं. कमळी, ये आपण बसून बोलूया. ये. अरे कमळी, तू कधी आलीस? कशी आहेस बाळा? मी ठीक आहे, आत्ताच आलो बघा. खरं तर काल रात्रीच मी आणि आई तुझ्याबद्दल बोलत होतो. तुला आज बोलावून घेणारच होतो. कमळी, अगं तू ते तेल आणलं होतंस बघ गावाहून, ज्याने बाबांचा मसाज करायचीस, त्याने बाबांमध्ये खूप फरक पडला होता. ते परत मागवू शकशील का? हो, त्यात काय एवढं, लगेच घेतो मागून. आणि तुम्ही नका काळजी करू, आजोबांना मालिश बी करून मी देतो. कमळी, अगं किती करतेस ग आमच्यासाठी. खरंच मला कधी कधी वाटतं की तू
तूच का माझी नात नाहीयेस? आजी अहो मी तुमचीच नात आहे. अगं बर, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? हा एक मिनिट. बंड्या? हा बंड्या बोल. हॅलो, राजन काका कमळे आहे का? जरा बोलायचं आहे. हो आहे ना, देतो हा. बंड्या हा बंड्या बोल. कमळे, अगं तो RTO एजंट आहे ना, त्याच्या लॅबमध्ये गाडीचा नंबर काढण्यासाठी कागदपत्र दिली होती बघ. हा त्याचा रिपोर्ट तयार झालाय आणि त्याचा फोन आलता, मला बोलवलंय त्यानं. काय झालं, ऋषीभाऊंचा फोन लागत नव्हता म्हणून त्यानं मला फोन केलता. आता काय विषय झाला माहिती आहे का, मला कॅन्टीनमधनं इथनं आलता येणं झालं. अरे तू कसं टेन्शन घेतो, मी जातो की. मी जातो. हा चल ठेवतो, बाय. हा ठीक आहे. काय आतून कसला तरी आवाज येतोय आणि दाराला कडी आहे म्हणजे कमळी तर बाहेर आहे. मग आवाज कोणाचा येतोय? तुला माहित नाहीये का? अगं कमळीने कोणाला तरी आत लपवून ठेवलंय, म्हणजे असं ऐकलंय मी. हो. मग तर आता बघायलाच पाहिजे कोण आहे. तू जा, मी इकडे बघ. काय करायलाय तुम्ही? आमच्या खोलीची कडी का काढायला लागलाय? अगं आतून आवाज येतोय. कोणी आहे का आत? आवाज? कुठला आवाज? काय बी भानगडी करत बसू नका. आवाज येतोय म्हण. चला जावा इकडनं. कामं धंदे नाही आणि काय नाही, आवाज येतोय म्हण. मी काय करता? चल. काहीच कोणी तर ती मुद्दाम करते. यांचा मुडदा बसवला भीती संग. त्या अनिकाच्या चमच्या कुठल्या? नाही नाही, सरू काकी यांच्या नजरेत पडायला नको. नाहीतर त्या माकडीनेला कळालं की नाही, येईल लगेच तमाशा करायला.